नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वराज. स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी स्वराज. तर आपण आपल्या 10 गुंठ शेतात दोडक्याची लागवड करणार आहे. तर आपण या मालिकेत पाहणार आहोत की कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसं घ्यायचं. तर आज आपण मल्चिंग पेपर, आपला बेड तयार झालेला आहे. आज आपण मल्चिंग पेपर हाताळणार आहे. तर चला मग आजचे काम आपण बघूया. मल्चिंग टाकण्यापूर्वी आपण बेड तयार केलेला आहे. साधारणतः बेडची अशी लांबी 5 फूट आहे आणि उंची 1 फूट आहे. तर उंची 1 फूट ठेवण्याचं कारण मित्रांनो, जर पाणी पावसाचं पडलं तर ते व्यवस्थित पाणी निचरा व्हावं. परत आपण या बेडमध्ये बेसल डोस म्हणून एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, एक बॅग 20-20-0-13, एक बॅग निंबोळी पेंट आणि 2 टॉले शेणखत आणि 1 चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असं टाकलेलं आहे. मित्रांनो, आपण 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेतलेला आहे. मल्चिंग पेपरचा फायदा म्हटलं तर मल्चिंग पेपरमुळं अनावश्यक तण जे रानात येते ते मुळात येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर मल्चिंग पेपरमुळं रानाचं इव्हॅपोरेशन जास्त होत नाही. त्यामुळं रानाला जास्त पाण्याची कमतरता पडत नाही. आपलं पाणी जरी कमी असेल तरी पण आपला प्लॉट चांगला पीक करून राहतोय. दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण हे 30 मायक्रॉनचं मल्चिंग घेतलेलं आहे. 30 मायक्रॉनचं मल्चिंग घेण्याचं कारण म्हटलं तर ह्यावर आपण साधारणतः 2 पिकं घेणार आहे. एक दोडका आणि दुसरं वेलवर्गीयच कोणतं पण, कारण की आपल्याला तारकाठीचा त्याचा योग्य वापर करून घ्यायचा आहे. त्यामुळं शक्यतो मित्रांनो 30 मायक्रॉनचं मल्चिंग पेपर घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण मल्चिंगचं काम आवरून घेतलेलं आहे. तर उद्या आपण या मल्चिंगला होल पाडणार आहे आणि बीज प्रक्रिया करून घेणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण की दोडक्यासाठी कशी बीज प्रक्रिया केली जाते हे नक्कीच पहा मित्रांनो. आणि आपला जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं शेतकरी स्वराज हे चॅनल नवीनच आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नमस्कार.